प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. तो परमेश्वर पिता महान आहे आणि तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती करणारा देव आहे. त्या देवाच्या प्रीतीचं प्रमाण आहे ते वधस्तंभ, ते क्रॉस खांब, ज्या क्रॉस खांबावरती त्या सर्व समर्थ देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती केलेल्या प्रीतीचं चिन्ह त्या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आज पवित्र शास्त्रामधून एक वचन आपण पाहणार आहोत. माझा विश्वास आहे की प्रभू तुम्हाला ह्या वचनाच्याद्वारे बोलेल. आणि खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आम्ही आमच्या परिवारातल्या लोकांमध्ये कसा बदलाव आणावा. मला तुम्हाला सांगायचं माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामधून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज प्रभू तुम्हाला देईल. आपण एक वचन वाचूया. पौलाचे रोमकरास पत्र याचं 12वा अध्याय आणि 21 वचन मी वाचतो. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. या वचनाचा अर्थ असा आहे की प्रभू या ठिकाणी सरळ आम्हाला सांगतोय की जे वाईट लोक असतात, जे चुकीचं जीवन जगतात, किंवा आम्ही त्या लोकांना परिवारामधला असो, नातेवाईकामधला असो, इव्हन तुम्ही जे मला पाहत आहात, कदाचित तुमचं लग्न झालं असेल, तुमची पत्नी असेल, तुमचं पती असेल, जर तुम्हाला त्यांना बदलायचं आहे, तर सरळ सरळ प्रभू या ठिकाणी आम्हाला सांगतोय की वाईट मनुष्याला, चुकीच्या मनुष्याला आम्ही त्याच्यासारखंच वागून त्याला जिंकू शकत नाही माझ्या प्रियांनो. कारण बायबल आम्हाला ह्या पद्धतीला सपोर्टच करत नाही. प्रभू स्वतः आम्हाला सांगतोय, तो म्हणतोय की तुला जर समोरच्या व्यक्तीला जिंकायचं आहे, तुला जर समोरच्या व्यक्तीमध्ये बदलाव आणायचा आहे, तर तू एक काम कर, त्याच्यासोबत तू भलं कर. येस, प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या परमेश्वर पिताने सुद्धा आमच्यासोबत भलाई केली आहे माझ्या प्रियांनो. त्याचं चांगुलपण आमच्या जीवनावरती त्या परमेश्वराने ओतलेलं आहे. आपण पाहिलं ना, आमच्या जीवनाकडे, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे जर आपण अवलोकन केलं, तर आपण असे काही कामं केलेली आहेत माझ्या प्रियांनो, जे आम्हाला सांगण्यासाठी सुद्धा, आपण ज्यावेळेस सांगतो ना, त्यावेळेस सुद्धा आम्हाला लाज वाटते. म्हणजे एवढं चुकीचं जीवन आम्ही जगलेलं आहे. मी सुद्धा एक खूप चुकीचं जीवन जगलेलं आहे. मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या प्रियांनो. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, मी वाईट होतो, मी चुकीचा होतो, मी चुकीचं जीवन जगत होतो. पण परमेश्वराने माझ्यासोबत एक चांगला व्यवहार केलेला आहे. माझ्यासोबत त्या देवाने भलाईने वागलेला आहे, चांगुलपणाने वागलेला आहे. म्हणूनच आज मी या ठिकाणी आहे माझ्या प्रियांनो. आणि त्या परमेश्वराचीच पद्धत आपण वापरूया. तो स्वतः आम्हाला म्हणतोय, तुला जर तुझ्या घरातल्या व्यक्तीला, तुला जर तुझ्या पतीला, तुझ्या पत्नीला, तुझ्या लेकरांना तुला बदलायचं आहे, किंवा तुझ्या भावांमध्ये तुला बदलाव आणायचा आहे, तर तू एकच काम कर, वाईटाने जिंकलं तर बऱ्याने वाईटाला जिंक. म्हणून प्रभू म्हणतोय, बरं कर, वाईट करू नको. वाईट माणसासोबत वाईट केलीस ना, वाईट माणसासोबत वाईट वागलास, तर ते कधीच बदलणार नाही माझ्याकडे. मला तुम्हाला सांगायचं आहे, परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाकडे बघूनच प्रत्येक वाईट मनुष्य आज बदलत आहे. प्रत्येक चुकीचा मनुष्य आज पश्चाताप करत आहे. का? कारण त्या प्रभूंनी तसं प्रेम केलेलं आहे माझ्याकडे. तो आमच्यासोबत भलाईनं वागलाय. म्हणून आज तुम्ही पाहिलात तर जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, त्यांची तुम्ही साक्ष आहे का? ते खूप चुकीचं जीवन जगत होते, पण प्रभूच्या प्रेमाने, प्रभूच्या चांगुलपणाचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावानंतर त्या प्रत्येक माणसाला बदलतात. इव्हन तुम्हाला मी जे सांगत आहे, मला सुद्धा प्रभूच्या प्रेमाने, प्रभूच्या चांगुलपणाने मला बदललेलं आहे. आज मला तुम्हाला सांगायचं माझ्या प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जे वाईट जीवन जगतात त्यांच्यासोबत तुम्ही भलाई करा, त्याच्यासोबत तुम्ही चांगले काम, त्याच्यासोबत तुम्ही चांगुलपणाचा व्यवहार, चांगुलपणाचा स्वभाव तुम्ही त्याच्यासमोर ठेवा माझ्या प्रियांनो. आपण जर पाहिलं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त जो पत्रस असतो, त्याच्या नावेमध्ये जातात आणि नावेमध्ये गेल्यानंतर ऑलरेडी आपण त्या ठिकाणी वाचलं तर आपल्याला दिसून येतं की जो पत्रस होता, जो पेत्र होता, तो ऑलरेडी रात्रभर माशा पकडून थकला होता आणि त्याला एकही माशी लागली नव्हती.
आणि त्याचा विश्वास प्रभूवरती नव्हता. पण एक दिवस प्रभू त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगतं, की त्या ठिकाणी पेत्राला प्रभू म्हणतात, "पेत्रा, डाव्या बाजूने जाळं टाक, खोल पाण्यामध्ये जाळं टाक." पेत्र त्या प्रभूला म्हणतो, "प्रभू, रात्रभर मी थकलेला, तरी तू सांगतोयस ना, तर तसं मी जाळं टाकतो." आणि जाळं टाकल्यानंतर त्याला खूप पुष्कळ असे मासे लागतात आणि मासे लागल्यानंतर त्या ठिकाणी पेत्र येशूला म्हणतात, "प्रभू, माझ्यापासून तू निघून जा, कारण मी एक पापी मनुष्य आहे." मला एक प्रश्न पडला या ठिकाणी, ज्यावेळेस मी वाचत होतो. प्रभू त्याला कधीच दोष दिला नाही किंवा प्रभू त्या ठिकाणी त्याला असं म्हटलं नाही, की "तू पापी आहेस, तू चुकीचा आहेस, पश्चाताप कर." नाही माझ्याकडून. मी त्या ठिकाणी वाचत होतो. मला एक गोष्ट पवित्र आत्म्याने प्रभूने शिकवलं, की प्रभूचा जो स्वभाव आहे, येशूने जो त्या ठिकाणी स्वभाव दाखवलेला आहे, त्या स्वभावाला, त्या प्रेमाला पेत्र बनवला. पेत्राच्या मनामध्ये त्याला स्वतःला रिअलाईज व्हायला लागलं, की मी पापी आहे. तसंच माझ्याकडनं प्रत्येक वाईट वागणाऱ्या माणसासोबत, चुकीचं जीवन जगणाऱ्या माणसासोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगा. त्याच्यासोबत भलाई करा. म्हणजे एक दिवस हीच भलाई, हे एक दिवस हेच प्रेमाचं वागणं चुकीच्या माणसाला बदलेल. तुमच्या परिवारातल्या लोकांना बदलेल. तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला, तुमच्या लेकरांना बदलेल माझं. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. तर आपण जे वाईट आहे, जे चुकीचं आहे, त्याच्यासोबत आपण बरं करूया, चांगलं करूया. त्याच्यासोबत प्रेमानं वागूया. म्हणजे हाच प्रेमळ स्वभाव, हेच ख्रिस्ताचं प्रेम एक दिवस समोरच्या व्यक्तीला बदलेल बघा. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करून गॉड ब्लेस यू.